Okay, please mark your present day, everyone. Yes, done. Yes, so more number of students are from standard 6, so we are going to start with 6th standard, okay? See, so 6th standard, we have started your lesson number 5. Yes, we have started your lesson number 5, religious trends in ancient India. In that we have completed uh, we have learned about 5.1 Jainism, and we have also learned about Vardhaman Mahavir. Okay? Yes, am I clear? So let's start. See, Vardhaman is said to be Mahavir because he had the resilience, the courage to conquer all the passion. Okay? वर्धमान महावीरांना वर्धमान असं का म्हटलं जात होतं, कारण ते सगळ्या विकारांवर विजय मिळवणारे होते, म्हणून त्यांना महावीर असं म्हटलं गेलं. ओके. आफ्टर द अटेनमेंट ऑफ नॉलेज ही प्रीच्ड फॉर अबाउट 30 years टू एक्सप्लेन द इसेन्स ऑफ रिलीजन टू पीपल. मग त्यांनी जेव्हा ज्ञानप्राप्ती केली, तेव्हा त्यांच्या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी लोकांना धर्माचा अर्थ समजावण्यासाठी, धर्माची शिकवण देण्यासाठी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. ओके. टू मेक इट इझी फॉर पीपल टू अंडरस्टँड इट, ही स्पोक टू देम इन अर्धमगधी पीपल्स लँग्वेज. हे आपण पाहिलं होतं की लोकांना धर्म समजून देण्यासाठी, धर्माचा अर्थ समजून देण्यासाठी त्यांनी लोकांना समजत असलेली भाषा म्हणजे अर्धमगधी ही भाषा वापरली. ओके. The religion that he expounded laid stress on good conduct. The essence of his teaching for good conduct is contained in the 5 great vows, Pancha Mahavratas, and the 3 jewels, 3 Ratnas. Okay, so त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता, आणि शुद्ध आचरणासाठी त्यांनी काय केलं, पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. द असेंब्ली हेल्ड बाय द तीर्थंकार टू प्रीच टू पीपल वॉज नोन ॲज समवसरण इन अर्धमगधी. ओके. लोकांना उपदेश देण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होत असतात त्यांना काय म्हटलं जायचं, समवसरण. अर्धमगधी भाषेतला हा शब्द आहे समवसरण. ओके. समवसरण वॉज बेस्ड ऑन इक्वालिटी. पीपल ऑफ ऑल वर्णास हॅड एंट्री टू इट. मग समवसरण हे समतेवर आधारलेलं होतं, आणि समवसरणांमध्ये प्रत्येक वर्णातील प्रत्येक वेगवेगळ्या वर्णांमधील लोकांना प्रवेश दिला जात असे. ओके. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. हॅव यू क्लिअरली अंडरस्टूड टिल हियर? येस. सो लेट्स स्टार्ट विथ व्हॉट इज द पंचमहाव्रतास. पंचमहाव्रते म्हणजे काय ते पाहूया आपण. The 5 great rules. These are 5 rules to be followed strictly. पंचमहाव्रत म्हणजे काही नियम होते, 5 नियम होते, त्यांचा काटेकोरपणे एकदम शिस्तबद्धपणे त्यांचं पालन केलं पाहिजे होतं जैन धर्मामध्ये. मग ते कोणकोणते आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. ओके, लेट्स स्टार्ट. फर्स्ट इज ahimsa. Ahimsa means non-violence. Okay. No living being should be hurt, injured or harmed through one's behavior. आपल्या वागण्याने कोणत्याही जीवाला, कोणत्याही लिव्हिंग थिंगला, कोणत्याही जीवित वस्तूला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही किंवा त्याची हिंसा होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा किंवा नॉन व्हायलन्स. येस, क्लिअर? नेक्स्ट इज सत्य, द ट्रूथ. ओके, सत्य, ट्रूथ. एव्हरी स्पीच अँड ऍक्शन शुड बी ट्रू. तुम्ही केलेलं कोणतंही वचन, तुमच्या तोंडातून बोलली गेलेली कोणतीही गोष्ट, आणि युअर ऍक्शन शुड बी ट्रू. तुम्ही केलेली कोणतीही कृती ही खरी असावी, खरेपणाची असावी. ओके. हे होतं दुसरं तत्व. तिसरं तत्व काय होतं? अस्तेय. अस्तेय म्हणजे
स्थेय म्हणजे चोरी आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे, नॉन स्टीलिंग. ओके, नॉन स्टीलिंग. Asteya means theft. Taking what belongs to others without their consent is theft or stealing. Asteya means not stealing anything. बघा, दुसऱ्याच्या मालकीची किंवा दुसऱ्याची असलेली कोणतीही गोष्ट त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय ती वस्तू उचलणे किंवा घेणे म्हणजे चोरी, आणि चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. ओके. फोर्थ वन इज अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे नॉन अटॅचमेंट. नॉन अटॅचमेंट. Man tend to accumulate property due to greed. Aparigraha means not hoarding or accumulating anything in this way. अपरिग्रह म्हणजे काय? आपण काय करतो, आपल्या मनात हाव असतो म्हणून आपण मालमत्ता कमवतो आणि ती साठवून ठेवतो. ओके, मग ही मालमत्ता साठवून न ठेवणे म्हणजेच अपरिग्रह किंवा नॉन अटॅचमेंट. येस, अंडरस्टूड. फिफ्थ वन इज ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, chastity. It means living bodily pleasures and following the rules. ब्रह्मचर्य म्हणजे शरीराला सुखकारक वाटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना त्यागणे, त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून टाकणे आणि जी व्रत आहेत त्यांचा पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. येस, अंडरस्टूड अबाउट दिस 5 पंचमहाव्रता. Which are those? Ahimsa, Satya, Asteya, Aparigraha and Brahmacharya. Yes, please read this. Just go through that, or do you have any doubt you can ask me. Go through that. Yes, did. Okay, no doubt. Yes, okay. So let's see. Now, Triratna. Triratna means the three jewels. त्रिरत्न. रत्न म्हणजे ज्वेल. एखादा रत्न आपण ज्वेलरी किंवा त्यामध्ये खडा असतो त्याला रत्न म्हटलं जातं. ओके, बघा. पण या बाबतीत हिरा, माणिक, मोती हे रत्न नसून तर त्यांच्या काही व्हॅल्यूज होत्या ते रत्न आहेत, त्यांना त्यांनी रत्न म्हटलं आहे. बघूया काय आहेत. The three jewels are the three principles. ओके, तीन रत्न म्हणजे तीन तत्व होती. सम्यक दर्शन. सम्यक दर्शन, राइट फेथ. सम्यक दर्शन. सम्यक जन. सम्यक जन, राइट नॉलेज. सम्यक चरित्र. सम्यक चरित्र, राइट कंडक्ट. सम्यक मीन्स बॅलन्स्ड. ओके, सम्यकचा अर्थ संतुलित असा होतो. मग संतुलित दर्शन, राइट फेथ. संतुलित जन, राइट नॉलेज. संतुलित चरित्र, राइट बॅलन्स. लेट्स अंडरस्टँड देम क्लिअरली. आता त्यांना आपण एकदम नीट अभ्यासूया, नक्की त्यांचा अर्थ काय आहे. सम्यक दर्शन. टू अंडरस्टँड द ट्रूथ इन द प्रीचिंग ऑफ द तीर्थंकार अँड टू हॅव फेथ इन इट. ओके, जे काही तीर्थंकार आहेत त्यांनी दिलेला उपदेश ऐकणे, त्याच्यातील सत्य समजून घेणे आणि त्यावर श्रद्धा ठेवणे हे सगळं सम्यक दर्शन मध्ये येतं. ओके, नेक्स्ट इज सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान, studying the preaching and philosophy of Tirthankar regularly and learning its deep meaning. सम्यक ज्ञान मध्ये काय येतं, तीर्थकरांनी केलेला उपदेश आणि तत्वज्ञान याचा अभ्यास करणे आणि त्याचा सखोल अर्थ काय आहे ते समजून घेणे. दिस इज इन्क्लुडेड इन सम्यक ज्ञान. ओके. थर्ड इज सम्यक चरित्र. What is included there in सम्यक चरित्र? Strictly following the 5 great vows. जी काही पंचमहाव्रत आहेत त्यांचं काटेकोरपणे आचरण करणे, ते पूर्ण शिस्तबद्ध पाळणे याला सम्यक चरित्र असं म्हणतात. येस, क्लिअरली अंडरस्टूड अबाउट त्रिरत्न. त्रिरत्नांबद्दल कळलंय सगळ्यांना एकदम नीट. आदेश, भावेश and प्रमिता. ओके,
नाव इसेन्स ऑफ हिज टीचिंग्स. इसेन्स ऑफ हिज टीचिंग, त्यांनी कोणते उपदेश केले, नक्की काय होतं त्यांच्या उपदेशांमध्ये? लेट्स सी. अमॉंग द टीचिंग्स ऑफ महावीर, among the teachings of Mahavir, Anekantavada is considered to be very important in the quest of truth. Okay, Aniket, why are you so late? Yes, Aniket. Okay, see. Among the teachings of Mahavir, Anekantavada is considered to be very important in the quest for truth. महावीरांनी जे काही उपदेश दिले त्यामधला अनेकांतवाद असं म्हटलं जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी खूप महत्वाचा मानला गेला आहे. इट मीन्स प्लुरॅलिझम और मल्टिपल व्ह्यू पॉइंट्स. त्याचा अर्थ काय होतो? अनेकांत. ओके, या शब्दाचा अर्थ काय होतो? अंत. या शब्दाचा काय अर्थ होतो? पैलू. पैलू असा अर्थ होतो. मल्टिपल, इट मीन्स प्लुरॅलिझम और मल्टिपल व्यू पॉइंट्स. इन आवर क्वेस्ट फॉर ट्रूथ, if we focus on only one or two aspects or viewpoints and draw conclusions, the whole truth is not known. बघा, सत्याचा शोध घेत असताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष दिलं आपण आणि निष्कर्ष काढला तर आपल्याला सत्याचं पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. कोणतीही वस्तू आपल्याला अभ्यासायची असेल तर ती आपण काय करतो? आपण काय करायला पाहिजे? तिच्या दोन्ही बाजू अभ्यासायला पाहिजेत, बरोबर? तर ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट बघता, ऐकता, तेव्हा त्या गोष्टीला दोन बाजू असतात. लाईक मोबाईल आहे, मोबाईलचे आता तुम्हाला फायदे होत आहेत पण ड्रॉबॅक्स सुद्धा आहेत की नाही? येस ऑर नो? बेनिफिट्स आहेत त्याप्रमाणे ड्रॉबॅक्स सुद्धा आहेत. सो इथे तेच सांगितलं आहे की सत्याचा शोध घेताना काय करायचं? विषयाचा केवळ एकाच विषयाच्या फक्त एका पैलूवर लक्ष न देता पूर्ण सगळा अभ्यास करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला पूर्ण ज्ञान होऊ शकतं. Therefore it is necessary to pay attention to all aspects of an issue. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? विषयाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष दिलं पाहिजे. If people follow this, they develop tolerance towards the opinions of other people in society and give up the attitude of stubborn adherence to their own opinion. बघा, मग लोकांनी जर हा सिद्धांत मानला तर यामुळे काय होणार आहे? समाजामध्ये स्वतःचं मत बरोबर आहे आणि दुसऱ्यांचं मत चुकीचं आहे ही भावना लोकांमधून निघून जाणार आहे. ओके, जसं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पॅरेंट्स कडनं मोबाईल मागितला आणि तुम्ही म्हणाल की आता तर आम्ही ऑनलाईन स्टडी करतो, मग आम्हाला मोबाईल खूप गरजेचा आहे, हे असं काय काय. ओके, आणि पॅरेंट्स तुम्हाला सांगत असेल नाही, आता नाही, तुमचं एक परफेक्ट एज झाल्यावर तुम्हाला मोबाईल मिळेल आणि आता तुम्ही आमच्या मोबाईल मधनच अभ्यास करायचा आहे. मग यावेळी काय होतं? जर तुम्ही त्यांचं मत ऐकलं, त्यांचं मत ऐकण्याची तुमच्यामध्ये शक्ती असेल तर तुम्ही काय होता? तुम्ही समाजामध्ये सहिष्णुता निर्माण करता. ओके, you give up the attitude of stubborn adherence to their own opinions. Okay, to your own opinion. तुमचं मत काय आहे आणि त्यांचं मत काय आहे? जर तुम्ही त्यांचं सुद्धा मत ऐकून घेत असाल तर यामुळे काय होतं? तुम्ही समाजामध्ये इतरांच्या मतांविषयी सुद्धा सहिष्णुता निर्माण करत असता. वर्धमान महावीर taught the people that the greatness of man does not depend on his varna but on his excellent conduct. त्यावेळी काय होतं? त्या काळात काय होतं? वर्णावर सगळ्या गोष्टी चालायच्या. कोणाचा वर्ण हायर असेल, कोण वरच्या जातीतला असेल तर त्याला सगळे गुन्हे माफ व्हायचे किंवा त्याला नेहमी पहिलं स्थान दिलं जायचं प्रत्येक गोष्टीसाठी. पण वर्धमान महावीरांनी लोकांना कसला संदेश दिला की मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या वर्णावर अवलंबून नसतो तर बट ऑन हिज एक्सलंट कंडक्ट, त्याचं चारित्र्य कसं आहे त्याच्यावर मनुष्याचा मोठेपणा अवलंबून असतो. In the Vedic tradition, the doors of knowledge has slowly been closed to women, but Vardhaman Mahavir gave the right of sannyas, the right to renounce
the world to woman too. His teachings were love all living things, have mercy and compassion, and live and let live. Okay. बघा, आपण पाहिलं की वैदिक परंपरेमध्ये पहिले काय होतं, पहिल्यांदा स्त्रिया होत्या, काही तत्वज्ञानी स्त्रिया होत्या, लाईक लोपमुद्रा. येस, सम women were there, some scholar women were there, but after some time what happened, the doors of knowledge had slowly been closed to women. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग हळूहळू वैदिक परंपरेमध्ये बंद केले होते. मग वर्धमान महावीरांनी काय केलं, स्त्रियांना देखील संन्यास घेण्याचा अधिकार दिला आणि सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया ठेवा आणि जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी लोकांना केला. ओके, दिस वॉज ऑल अबाउट जैनिझम. हॅव यू अंडरस्टूड क्लिअरली? 6th स्टँडर्ड जैन धर्माविषयी आपण काय काय शिकलो ते सगळ्यांना समजलंय का? येस. Okay, let me revise it once again. See, Jainism is one of the ancient religion in India. Religion gives importance to principle of non-violence. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती मानली जाते या धर्मामध्ये? अहिंसा. According to Jain tradition, person who reveals religious knowledge is known as the तीर्थंकर. जो कोणी उपदेश देतो, जैन धर्माची शिकवण देतो, त्याला तीर्थंकर म्हटलं जातं. There have been 24 तीर्थंकर and Vardhaman Mahavir is the 24th. जैन धर्मात आतापर्यंत 24 तीर्थंकार होऊन गेलेत आणि त्यापैकी वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकार होते. वर्धमान महावीर कुठे जन्म झाला होता त्यांचा? देर वॉज अ महाजन पाडा नोन ॲज रिज्जी in what is known as the state of Bihar today. The capital was Vaishali. Vardhaman Mahavir was born in Kundagram, a part of Vaishali. His father's name was Siddharth and mother's name was Trishala. What he did, Vardhaman Mahavir left his home and all comforts for attainment of knowledge. त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी त्यांचं घर किंवा ज्या काही सुखकारक गोष्टी होत्या त्या सगळ्यांचा त्यांनी त्याग केला. This knowledge was pure or keval, therefore he is also known as Keval. He was called Jina or conqueror because the joy derived from physical comforts and discomfort failed due to undesired things had no impact whatsoever on him. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टींनी होणारी पीडा किंवा कोणत्याही गोष्टींनी होणारा आनंद या कोणत्याही गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. त्यांनी लोकांना जी शिकवण दिली ती अर्धमगधी या भाषेतून दिली, कारण अर्धमगधी ही भाषा त्यावेळी लोकांची लोकभाषा होती आणि लोकांना ती समजत होती. आणि त्यांचं जी काही शिकवण होती ती पंचमहाव्रतास मध्ये आणि संहितामध्ये इन्क्लूड केलेली आहे. त्रिरत्नामध्ये इन्क्लूड केलेली आहे. व्हॉट वेअर दी पंचमहाव्रतास? पंचमहाव्रता कोणकोणते होते? अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, सत्य ट्रूथ, अस्तेय नॉन स्टिलिंग, अपरिग्रह नॉन अटॅचमेंट, ब्रह्मचर्य chastity, Triratna, the three jewelers. Okay, what were the three ratnas? Samyak darshan to understand the truth in the preaching of Tirthankar and to have faith in that. Okay, सम्यक ज्ञान मध्ये काय पाहिलं आपण? Studying the preaching and philosophy of Tirthankar regularly and learning its deep meaning. जे काही शिकतो आहोत ते रेग्युलर शिकणं आणि त्याचा पूर्णपणे खोलवर अर्थ समजावून घेणं. What was the essence of Vardhaman Mahavir's teaching? Anekantavada was considered to be very important for truth. Okay, it means pluralism or multiple viewpoint. What Vardhaman Mahavir taught the people? They taught the greatness of man does not depend on its varna but on its excellent conduct. And they also gave the right of sannyas to women. His teachings were love all things, have mercy and compassion, and live and let live. Yes, understood clearly about Jainism and Vardhaman Mahavir and his teachings? Yes. Okay, now let's move to the 5th standard and then I'm going to ask you the question. Okay,
6th standard. Then I'm going to ask you the questions. You can 6th standard, you can read whatever I have taught you so that you can answer my questions afterwards. Yes, 5th standard, we are studying your lesson number 5, evolution of mankind. Yes. So in this we have completed till Homo neanderthalensis. Okay, Neanderthal man. We have completed till Neanderthal man. Let's start with the next. Okay, now Homo sapiens. Let's uh, learn about Homo sapiens. Who were Homo sapiens? Homo sapiens is the name used for humans that were more advanced than Neanderthals. निअँडरथल मानवापेक्षा जे ज्यांची प्रगती जास्त होती, ज्यांची बुद्धी जास्त होती, त्यांना काय म्हटलं गेलं? होमो सेपियन. ओके. होमो सेपियन मीन्स इंटेलिजंट और इंटेलेक्चुअल मॅन. मग होमो सेपियन म्हणजे काय? बुद्धिमान मानव. ओके. होमो सेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. We shall learn more about him later. The Neanderthals and the Homo sapien were neighbors for some time in Europe. हे निअँडरथल आणि होमो सेपियन हे युरोपमध्ये काही काळासाठी एकत्र राहत असत. It is believed that due to reasons like their conflict with Homo sapien and inability to adapt the environmental change, the Neanderthal became extinct. मग थोड्या दिवसांनी काय झालं? निअँडरथल हा मानव त्या कंडिशनशी जास्त दिवस मिळतं जुळतं घेऊ शकला नाही. पर्यावरणातील झालेल्या बदलांशी तो एकत्र राहू शकला, मिळतं जुळतं घेऊ शकला नाही. त्यामुळे काय झालं? असं मानलं जातं की on the basis of C14 dating, it is estimated that the Neanderthals become extinct about 30,000 years ago. मग कर्ब 14 या पद्धतीच्या आधारे असं मानलं जातं की 30,000 वर्षापूर्वी निअँडरथल मानवाचा अंत झाला होता किंवा ते मानव संपुष्टात आले होते. ओके. लेट्स स्टार्ट अबाउट होमोसेपियन्स. होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान मानव. येस. The human species that have more intelligence than any of the earlier species was named Homo sapien. बघा, आधी आपण होमो इरेक्टस, देन हॅबॅलिस, देन निअँडरथल मॅन यांच्याबद्दल शिकलो. मग या आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा सगळ्यात जास्त विचार करण्याची क्षमता ज्या मानवामध्ये होती त्याला होमोसेपियन म्हणजेच बुद्धिमान मानव असं म्हटलं जातं. ओके. In Europe, Homo sapiens is also known as क्रोमॅग्नॉन मॅन. युरोपमध्ये होमोसेपियनला क्रोमॅग्नॉन मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. Their remains have been found in the continents of Europe, Asia and Africa. मग या बुद्धिमान मानवाचे अवशेष कुठे कुठे पाहायला मिळाले? युरोप, आशिया आणि आफ्रिकामध्ये. Homo sapiens made different kinds of tools and implements to suit the tasks they needed to do. मग त्यांच्या कामासाठी, त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्यांना वेगवेगळ्या हत्यारांची गरज भासायची. मग होमोसेपियन माणूस काय करायचा? त्याला लागलेल्या गरजेनुसार तो वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं आणि अवजारे बनवायला शिकला होता. They used to make stone blades and fix them in grooves and notches made in wood or bone handles. मग तो काय करायचा? दगडाची छोटी पाती काढायचा. दगडाला आपण एखादी लादी आपटल्यावर कसं चिप्प्या निघतात तशा प्रकारे तो दगडाची एक पाती काढायचा आणि ती
हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेमध्ये बसवायचा. होमोसेपियन्स had evolved to stage of having a fully developed larynx which could produce a range of sounds with subtle differences. बघा, हा मानव, बुद्धिमान मानव स्वतःचं स्वरयंत्र याचं पूर्णपणे विकसित झालेलं होतं. Their jaws and the muscles inside the mouth were well developed and the tongue was flexible. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतमध्ये जे स्नायू असतात त्याची रचना देखील आता विकसित झाली होती आणि त्याला लवचिक जीभ लाभली होती. आपली जीभ कशी इकडे तिकडे आपण फिरवू शकतो बघा, तो माकडापेक्षा वेगळा दिसतोय. येस, पहिलेचा मानव एप वानरासारखा दिसायचा, त्याच्यानंतरचा हा होमोसेपियन इज डिफरंट फ्रॉम दॅट. इट इज लाईक अस. येस, येस और नो? 5th स्टँडर्ड. Karnika, Aniket, Tanmay, what I'm asking? Okay. Hence, Homo sapien could use them to produce a variety of sounds and modulate his voice the way he liked. बघा, तो त्याच्या जिभेची हालचाल करू शकत होता, त्याला लवचिक जीभ होती, त्यामुळे तो काय करू शकत होता, वेगवेगळे आवाज काढू शकत होता आणि त्या आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. तो आपल्यासारखी भाषा बोलू शकत नव्हता, पण तो त्याला हवे तसे आवाज काढू शकत होता. Using his imagination, he could give names to the different things he saw and could put his thoughts and feelings into words. मग त्याला हवे तसे आवाज तो काढू शकत होता, त्यामुळे त्याला दिसणाऱ्या वस्तू आणि मनातील भावना यांना तो त्याच्या इमॅजिनेशनच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता, शब्द बोलू शकत होता आणि शब्दांचा उच्चार देखील करू शकत होता. Using these words, he could speak and communicate. मग या शब्दांचा वापर करूनच तो बोलू शकत होता आणि एकमेकांशी ते संवाद सुद्धा साधू शकत होते, एकमेकांशी ते बोलू शकत होते. इन शॉर्ट, ही हॅड अ वेल डेव्हलप लँग्वेज सिस्टीम. मग अर्थातच आपल्याला आपण असं बोलू शकतो की त्याच्याकडे विकसित भाषा पद्धती होती. He could draw pictures on the basis of actual observation as well as imagination. He even began to make artistic objects. That is why he had been named Homo sapien, that is intelligent man or thinking man. बघा, एका गुहेवरची पेंटिंग आहे, केव पेंटिंग, गुहेवर काढलेलं चित्र आहे बघा. हा माणूस काय करत होता, त्याला दिसलेल्या गोष्टी, त्याने निरीक्षण केलेल्या, त्याने ऑब्झर्व केलेल्या गोष्टी आणि त्याचं इमॅजिनेशन, त्याच्या डोक्यात काय येतात कल्पना, त्या आधारे तो चित्र काढू शकत होता आणि वेगवेगळ्या आर्टिस्टिक वस्तू, कलात्मक वस्तू देखील बनवू शकत होता. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, इंटेलिजंट मॅन म्हणजे बुद्धिमान मानव आणि थिंकिंग मॅन म्हणजेच विचार करणारा मानव असं त्याला म्हणतो. ओके, अंडरस्टूड अबाउट होमोसेपियन? टेल मी, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड अबाउट होमोसेपियन? बुद्धिमान मानवाबद्दल समजलंय का सगळ्यांना? ओके, नाव आता नेक्स्ट आहे होमोसेपियन सेपियन. आता दुसरा मानव काय आहे, होमोसेपियन सेपियन म्हणजे अजून प्रगत बुद्धी. होमोसेपियन पेक्षा होमोसेपियन सेपियन इज अ नेक्स्ट जनरेशन आणि त्याची बुद्धी एकदम प्रगत आहे. ओके, बघा, होमोसेपियन सेपियन अँड सिव्हिलायझेशन म्हणजेच प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. फर्स्ट पॉइंट इज होमोसेपियन सेपियन. Homo sapien sapien is the name given to the humans as their capacity to think develop even further than that of Homo sapien. मग या मानवाला होमो सेपियन सेपियन असं नाव का दिलं गेलं? कारण होमो सेपियन पेक्षा या मानवाची विचार करण्याची पद्धत, विचार करण्याची क्षमता जास्त होती. The capacity of their brain and their grasping power also develop further with time. मग या मानवाचा मेंदू आणि ग्रास्पिंग पॉवर, त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याची ग्रास्पिंग पॉवर म्हणजे आकलन करण्याची क्षमता ही विकसित होत गेली होती, डेव्हलप होत गेली होती. वी द मॉडर्न ह्युमन्स आर होमो सेपियन सेपियन. मग हा प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आपण. ओके,
आपला सायंटिफिक नेम काय आहे? होमो सेपियन सेपियन. ओके, लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन? होमो सेपियन सेपियन. नेक्स्ट, the appearance and health characteristic of human beings indicate their similarity to their ancestors. मग आपण माणसाचं अंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्य आणि वेगवेगळ्या गोष्टी या त्यांच्या पूर्वजांशी साम्य दाखवणाऱ्या असतात. दिस इज नोन ॲज हेरिडिटी. यालाच अनुवंशिकता म्हणतात. तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखे दिसतात, तुमचे आई वडील तुमच्या आजी आजोबांसारखे दिसतात. ओके, यालाच काय म्हणायचं? हेरिडिटी, अनुवंशिकता. जेनेटिक्स इज अ सायन्स दॅट स्टडीज हेरिडिटी. मग या हेरिडिटीचा अभ्यास कोणत्या सायन्स मध्ये केला जातो? जेनेटिक्स मध्ये. ओके, अनुवंशिकतेचा अभ्यास कुठे केला जातो? जनुकशास्त्र मध्ये केला जातो. जेनेटिक रिसर्च हॅज शोन दॅट वी हॅव इनहेरिटेड सम ट्रेट्स ऑफ द Neanderthal man. Thus, it can be said that the Neanderthal man and Homo sapien are both ancestor of modern human. बघा, मग स्टडी मध्ये, या जेनेटिक्सच्या स्टडी मध्ये असं समजून आलं आहे की आपल्यामध्ये वी हॅव सम ट्रेट्स, वी हॅव इनहेरिटेड सम ट्रेट्स. आपल्यामध्ये काही ट्रेट्स अशा कोणाच्या आल्या आहेत? निअँडरथल मानवाच्या, म्हणजे शक्तिमान मानवाच्या, आणि होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानवाच्या आपल्यामध्ये काही अंश आढळून आले आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की निअँडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव आणि होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव हे आपले पूर्वज होते. ओके, अराउंड 11,000 to 10,000 BC, Homo sapiens sapiens developed the technique of cultivating land and keeping animals. मग आता इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 च्या सुमारास जो काही आधुनिक मानव जन्माला आला, त्या आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचं तंत्र शिकून घेतलं होतं. Because of their well developed capacity to think, the speed at which they improved their technology increased with time. मग त्याची विचार करण्याची क्षमता खूप विकसित होती आणि तंत्रज्ञान, आणि तो त्या क्षमतेमुळे तंत्रज्ञानात देखील सुधारणा करत होता. They began to live a more settled life. They began to grow food grains in the field. As a result, the amount of carbohydrates in their food increased. मग आता हा माणूस काय करू लागला? पहिलेचा मानव अन्नासाठी इकडे तिकडे भटकायचा, पण हा मानव काय करू लागला? स्थिर जीवन जगू लागला, एका जागेवर घर बांधून राहू लागला, शेती करू लागला आणि शेतीमध्ये तो अन्नधान्य पिकवू लागला आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थांची शेती करू लागला आणि त्याच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण वाढत गेलं. The changed lifestyle and diet affected the appearance of human. मग यामुळे काय झालं? त्याची पूर्वीची एकदम धिप्पाड शरीरयष्टी होती ती बदलली आणि त्याचे फेसचे फीचर सुद्धा बदलायला लागले जेवणामुळे. ओके, त्याच्या वागण्याची पद्धत, राहण्याची पद्धत आणि आहार पद्धत बदलली, म्हणून त्याची जी पूर्वीची एकदम शरीरयष्टी, जसा धिप्पाड होता मानव, ते बदलला आणि त्याची चेहरेपट्टी सुद्धा बदलत गेली. The change, yes, their body and face grew smaller than they had been in the earlier generation. अगोदरचा मानव एकदम धिप्पाड होता, पण आताचा मानव थोडा लहान होत गेला, त्याच्यापेक्षा त्याचं फेस सुद्धा छोटं होत गेलं. The name Homo sapiens sapien reflects their intellectual and cultural rather than their physical prowess. बघा, आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा त्याच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचं निर्देशक आहे. आपल्याला असं समजतं की याची बौद्धिक क्षमता आणि सांस्कृतिक क्षमता खूप जास्त आहे. However, yes, all animals must necessarily meet their basic needs for food. However, modern humans are not satisfied with only doing that much. बघा, प्रत्येक प्राण्याला अन्नाची गरज असते आणि ही अन्न मिळवण्याची गरज सर्व प्राणी पूर्ण करत असतात. पण आत्ताचा जो आधुनिक मानव आहे तो तेवढ्यावरच समाधान मानतो का? नाही. थ्रू देअर एफर्ट्स टू एनरिच their lives using their creativity, intelligence and skills, human beings acquired a culture and continue to develop it. मग आत्ताचा मानव काय करतोय? त्याच्याकडे कल्पकता जास्त आहे, बुद्धी कौशल्य आहे आणि हस्तकौशल्य सुद्धा आहे.
त्यामुळे तो स्वतःचं जीवन सगळ्यात जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. The technological and cultural progress achieved by modern humans after the beginning of agriculture and domestication of animals has been extremely rapid. मग आता मानवाने काय केलं आहे, पशुपालन आणि शेतीला सुरुवात केली आणि ती सुरुवात झाल्यापासून त्याने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल ही अतिशय वेगवान आहे. The history of the evolution of human that began from apes can be divided into various stages. In the following lessons, we shall learn about various phases of human culture and these different stages. बघा, मग आपण माणसासारख्या दिसणाऱ्या वानरापासून सुरू झालेली वाटचाल आणि पूर्ण आधुनिक मानवामध्ये रूपांतरित झालेला मानव, या सगळ्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्या सगळ्या स्टेजेसचा अभ्यास आपण आपले जे नेक्स्ट लेसन आहे त्यामध्ये करणार आहोत. ओके, सो यू हॅव टू रीड दिस. रीड करायचं आहे. 5th स्टँडर्ड जेवढा आपला लेसन आता कंप्लीट झालेला आहे तुम्ही रीड करणार आहात. टिल देन आय एम गोइंग टू आस्क क्वेश्चन्स टू 6th स्टँडर्ड. ओके, standard understood the lesson clearly? 5th standard Aniket, Tanmay and Karnika, do you understood the lesson clearly? We have completed our lesson. Yes, clearly understood. Any doubt you can ask me. If you have any doubt you can ask me. We have learned today about Homo sapien and Homo sapien sapien. Okay? Yeah, okay. So you can read and you can give me the answers later on. Yes, 6th standard, pay attention over here. I am going to ask some questions, whatever we have completed till now. What was the real name of Vardhaman Mahavir? Yes, 6th standard, this is for you. What was the real name of Vardhaman Mahavir? काय होतं वर्धमान महावीरांचं नाव? Yes, Pramita. वर्धमान. Next is which language were used by Vardhaman Mahavir to preach the people? Which language was used by Vardhaman Mahavir to preach the people? कोणती भाषा वापरत असत ते लोकांना उपदेश देण्यासाठी? Yes, Pramita. अर्धमगधी. Yes, Ardhamagadi. Which are the Panchamahavratas? Which are the Panchamahavratas? Yes, Pramita. अहिंसा, सत्य, अस्त्या, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. Yes. What did Vardhaman Mahavir taught the people? What did Vardhaman Mahavir taught the people? Vardhaman महावीरांनी कशाची शिकवण दिली लोकांना? Adesh, Bhavesh, what are you doing? Why you are not answering? समजलंय ना तुम्हाला शिकवलेलं? Then why you are not giving answers? काय विचारलं मी आता? What did Vardhaman Mahavir taught the people? काय शिकवण दिली वर्धमान महावीरांनी लोकांना? Okay, yes, Pramita, you can. Vardhaman Mahavir taught the people that the greatness of man does not depend on his varna, but on his excellent conduct. Yes. What were the three Ratnas? Yes, Pramita. And explain it also, okay? Name them and explain them. Samyak Darshan,
to understand the truth in the preaching of the Tirthankar and to have faith in it. Samyak Jnana, Jnana. studying the preaching and philosophy of the Tirthankar regularly and learning its deep meaning. Samyak Charitra, strictly following the five great vows. Yes, good. Okay, next, fifth standard, your questions. Homo is a Latin word which means. Homo is a Latin word which means. Latin भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. Yes, Tanmay? Man. Yes. The Neanderthals primarily lived in dash dash. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये वस्ती करत होता. The Neanderthals primarily lived in dash dash. Yes, Karnika? गुहेत. Tanmay? Caves. Okay, good. Now answer in one sentence. Karnika, you will answer in Marathi, and from Aniket and Tanmay, you will answer in English. Okay. Answer each question in one sentence. Who is said to have first made tools like the hand axe? हातकुराड कोणी बनवली? Yes, Tanmay? Homo erectus is said to have first made tool like a handle. Yes. Karnika? Yes, Karnika? Okay. Next is, what is heredity? What is heredity? अनुवंशिकता म्हणजे काय? What is heredity? Just now I have told you. Yes, Tanmay? Heredity is similarity in appearance and health characteristic of humans being to their ancestors. Ancestors. Yes, good. Yes. Question number 3 is, give reason for the following. You have to give reason. कारणे द्या. The Neanderthals become extinct. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. का झालं असं? कर्णिका सांग. The Neanderthals become extinct. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. असं का झालं? Yes, who will tell this answer? मॅम मी सांगते. Okay. पुढील कारणामुळे शक्तीचा मानव मानवाच्या अस्तित्वात संपुष्टात. संपुष्टात आले. Okay, Tanmay, will you? Homo sapiens were the neighbors of the Neanderthals in Europe. Conflicts with the Homo sapiens took place where the Neanderthals suffered. The Neanderthals failed to adopt the environmental change. As a result, the Neanderthal became extinct. Extinct. Yes, yes. Okay, it is believed that due to reasons like their conflict with Homo sapien and inability to adapt to environmental changes, the Neanderthal become extinct. Yes. Next question is, next reason. Humans could produce subtle and varied types of sounds. Humans could produce subtle and various types of sound. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. Yes,
Tanmay? Homo sapiens had developed to a stage where they had fully developed larynx, Larynx. their jaws and muscles inside the mouth were fully developed. Their tongue was flexible. Therefore, human beings, Homo sapiens, cloud, produce sub, subtle Variety of sound and modulate his voice. Okay. Homo sapiens, you have to say. Homo sapiens. Yes. Yes, Karnika, तू सांगणार? Okay. Tell. बुद्धिमान मानवाचे वस्त्र पूर्णपणे विकसित झाले होते. स्वरयंत्र. हे स्वरयंत्र ध्वनीच्या ओके वेट. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना ही विकसित झाली होती आणि त्याला लवचिक जीभ सुद्धा लाभली होती, त्यामुळे तो आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. ओके. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Cleared all the questions and answer? Can you write them as your homework? Yes, please tell me. Can you write them as your homework? Okay. And 6th standard, I will post the questions whatever I have asked you today. Okay. So your homework will be posted on your respected Google Classroom. Go and check over there, and you can write and submit over there also. Okay. So now you all can leave the class. Bye bye everyone. We are going to stop here for today. Bye.